पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटले असून पोलिसांनी दबावाला बळी न पडता गस्त कठोर करावी, नाहीतर संघर्ष वाढेल असा थेट इशारा शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे. पैशाचं आमिष, त्याचबरोबर दबाव, उमेदवारांना फोन की तुम्ही प्रचार थांबवा आता, हा जो प्रकार चाललेला आहे त्या संदर्भामध्ये उमेदवारांनी त्यांच्या भागामधल्या डिसिप्लिनकडे तक्रार करावी असं मी त्यांना सांगितलेलं आहे. नमेश बाबरांच्या वॉर्डामध्ये तक्रार आलेली आहे, गिरिराज सावंतांच्या भागात तक्रार आलेली आहे. तर त्याचबरोबर 19मध्ये कौसरबाग भागामध्ये सुद्धा एक उमेदवार त्याच्या अतिक्रमणाच्या काही इमारती आहेत, तर तो आमच्या उमेदवारांना सातत्याने फोन करतोय की तुम्ही ताबडतोब अर्ज पाठी घ्या. मतदान चोरी होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंनी एक नवा प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे असं समजतंय. मतदान केंद्राबाहेर एक भगवा गार्ड ते उभा करणार आहे. 15 जानेवारीला मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड उभा केला जाणार असल्याचं समजतंय. 2000 अशा प्रकारच्या गार्ड्सची या दुबार मतदारांवर आणि होणाऱ्या गैरप्रकारांवर करडी नजर असेल असं देखील आता समजतंय. मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान हे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी, टाळण्यासाठी ठाकरे सेना आणि मनसे अनुक्रमे दोन्ही पक्ष मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात करणार आहेत आणि अशा या 2000 गार्ड्सची या सगळ्या गैरप्रकारांवर करडी नजर असेल. आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत. आम्ही त्यांना सुपारी दिली आहे. पहा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गॅंग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत. म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. मला वाटतं आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे. भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले. आता निवडणुकीच्या दिवशी भगवं काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं, याचा अर्थ स्वतःला फसवलंय कसं याची जाहीर कबुली देण्यासारखं आहे. राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतायत. मात्र निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा खेळ सुरू झालाय की काय असंच दिसतंय. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वरळी, जळगावसह अनेक ठिकाणी अशा घटना समोर आलेल्या आहेत. डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरनं भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसतंय. वरळीमध्ये हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेनं केलेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेटसोबत काही पैसे दिले गेल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ शिवसैनिकांनी पैसे वाटप करणारी गाडी पकडल्याचं समजतंय. तर तिकडे जळगावात सुद्धा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार देखील केलेली आहे. भारतीय जनता पक्षाला पैसे वाटल्याशिवाय मतदानच मिळू शकत नाही. चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा कालपासून त्यांचे अनेक आमदार इथे उतरलेत, प्रभागाप्रभागाने बसवले आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये तर 3-3 हजाराचे पॅकेट वाटताना ज्या घरात पॅकेट पडलं त्या महिलेनेच ते तिथं उघडं केलं. म्हणजे भाजपाला पैसे वाटत असताना हा निवडणूक आयोग काय करतोय इतका खुलेआम? कुठे आहे यांची यंत्रणा? निवडणूक आयोगाची यंत्रणा कुठे आहे? हे काय गुलाम झाले आहेत काय भारतीय जनता पक्षाचे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.